कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री मैदानात आज मुख्यमंत्री फडणवीसांची भिवंडी उल्हासनगरसह कल्याण पूर्वमध्ये सभा। उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीसांची 8 जानेवारीला नागपुरात तर आज ठाण्यात मुलाखत। युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपकडून आयोजन। नागपुरात हॉटेल सेंटर पॉइंट इथे तर ठाण्यातील रामगणेश गडकरी रंगायतन इथे होणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत। मुख्यमंत्री अजित पवारांचा आज पुण्यात रोड शो। पिंपरी चिंचवड आणि पुण्यात सभा घेतल्यानंतर अजित पवारांचा आज भव्य रोड शो होणार। सकाळी 9:30 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत पुण्यातील मुख्य मार्गांवरून रोड शो होणार। 11 जानेवारीला शिवतीर्थवर ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची शिवतीर्थवर संयुक्त सभा होणार। ठाकरेंची शिवसेना मनसेच्या संयुक्त सभेबाबत राज ठाकरेंकडून घोषणा। संपूर्ण भाजपला नाही तर फक्त पुणे आणि पिंपरी पालिकेतील कारभारावरच बोललो, मात्र माझं वक्तव्य फुगवून दाखवण्यात आलं। भाजपवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर अजित पवारांची स्पष्टोक्ती। वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही हे पक्क। अजित पवारांनी सावरकरांचे विचार नाकारण्याचं कारण नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। आम्ही आणि आमचा पक्ष सावरकरांच्या विचारांवर चालतो। दादांच्या पक्षालाही सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील। आलात तर तुमच्यासोबत, नाहीतर तुमच्या विना। विरोधात शिरलात तर आम्ही विरोधात आमचं काम करत राहू, आशिष शेलार यांचं वक्तव्य। आम्ही विचारधारा सोडणार नाही। निवडणुकीच्या काळात अशी वक्तव्य होत असतात, राज्यातील महायुतीवर परिणाम होणार नाही अशी वक्तव्य टाळली पाहिजेत। सूरज चव्हाण यांची शेलारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। टीका करायला लागलो तर अजित पवारांना बोलता येणार नाही। समन्वय समितीत ठरल्याप्रमाणे अजित पवार वागतील अशी अपेक्षा। अजित पवार 70,000 कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून लागलेला नाही, बावनकुळेंचा इशारा। पुण्यातील विकासावरून निवडणुका आल्या की बोलावं लागतं। चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना डिवचलं। पुण्यात किती बदल झालाय हे तुम्हाला गुगल मॅपिंग देखील सांगेल, बावनकुळेंचा अजित पवारांना टोला। पुणे रसद पुरवणारं ठिकाण गुन्हेगारांना वापरण्याचं राजकारण पुणेकरांनी पाहावं। नीलम गोऱ्हेंचं नाव न घेता अजित पवारांवर निशाणा। भाजपच्या नगरसेवकामुळे पुण्याची प्रगती खुंटली। नगरसेवकांनी कामं न केल्यानं पुणे 10 वर्ष मागे आलं। ही जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांची होती। राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील यांचा मुरलीधर मोहोळांवर निशाणा। झालं गेलं गंगेला मिळालं, आता एकोप्यानं काम करायचं। घड्याळ आणि तुतारी आता एकत्र आलेत। पिंपरी चिंचवडमधील सभेत अजित पवारांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची पहिली संयुक्त मुलाखत। संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी घेतली मुलाखत। निवडणूक प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात मुलाखत प्रसिद्ध होणार। 8 आणि 9 जानेवारीला ठाकरेंची मुलाखत प्रदर्शित होणार। महायुतीचा आज जाहीरनामा प्रकाशित होणार। सूत्रांची माहिती, महाराष्ट्र फास्ट, मुंबई सुपरफास्ट या नावाने येणार मॅनिफेस्टो, तर दुपारी बीएमसीसाठी शिवसेनेचा जाहीरनामा प्रकाशित होणार। अमित साटमांच्या उपस्थितीत मनसेच्या संतोष धुरी यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। राज ठाकरे यांनी मनसे उद्धव ठाकरेंकडे सरेंडर केली। उद्धव ठाकरेंसोबतच्या तहात राज ठाकरे हरले, संतोष धुरींचा आरोप। पक्षात काही लोक छुपे होते ते आता थेट उघडपणे गेले। संतोष धुरींच्या भाजप प्रवेशावरून आदित्य ठाकरेंची टीका। प्रभाग क्रमांक 192 मधील शिंदेच्या शिवसेनेतील पदाधिकारी वैभव मोरेंचा राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश। शिंदे गटात आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही, वैभव मोरेंचा पक्षप्रवेशानंतर आरोप। ठाण्यात शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक माणिक पाटील यांचा ठाकरेंच्या सेनेत प्रवेश। प्रभाग क्रमांक 16 मध्ये ठाकरेंच्या सेनेकडून माणिक पाटील यांना पाठिंबा। ठाकरेंच्या सेनेकडून माणिक पाटील पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर। पुण्यात प्रभाग क्रमांक 9 आणि 11 मध्ये ठाकरेंच्या सेनेला धक्का। ठाकरेंच्या महापालिकेतील अधिकृत उमेदवारांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश। पुणे महापालिकेत भाजपच्या विजयाची नांदी असल्याची चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। आरोप करताना अनेकांनी पातळी सोडली, त्यांना उत्तर देण्यात इंटरेस्ट नाही। अजित पवारांच्या आरोपांवर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची प्रतिक्रिया। लातूर शहरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं लातूरमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वक्तव्य। टीकेची सूड उठल्यानंतर रवींद्र चव्हाणांकडून दिलगिरी व्यक्त। कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, चव्हाणांचं वक्तव्य। जनतेच्या मनात कोरलेली नावं पुसता येणार नाहीत, रितेश देशमुख यांची प्रतिक्रिया। तर रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य दुर्दैवी, निषेध करतो, अमित देशमुख यांचं वक्तव्य। विलासरावांबद्दल पक्षविरहित सर्वांना आदर। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ निघाला, त्यावर त्यांनी स्पष्टीकरणही दिलंय। फडणवीसांची प्रतिक्रिया।
राजकारण कुठल्या स्तरावर चाललंय हाच प्रश्न आहे. रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य दुर्दैवी, अमित देशमुखांचं वक्तव्य तर लातूरची ही संस्कृतीने रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा निषेध करतो. अमित देशमुख यांची प्रतिक्रिया. लातूरमध्ये आवाहन केलेला बंद पाळू नये, अमित देशमुख यांचं आवाहन. रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुखांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून बंदचं होतं आवाहन. विलासराव देशमुखांच्या काळात अनेक चांगली कामं आणि वाईट गोष्टीही झाल्या, मात्र ते आता हयात नाहीयेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची प्रतिक्रिया. जोपर्यंत लातूर अस्तित्वात आहे तोपर्यंत विलासराव देशमुख यांचं नाव राहील. खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांचं वक्तव्य. रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य दुर्दैवी, खासदार शिवाजी काळगे यांची प्रतिक्रिया. विलासराव देशमुख विरोधकांचे अजातशत्रू होते. रवींद्र चव्हाण यांनी विलासरावांबद्दल बोलून स्वतःच्या मानसिकतेच्या दिवाळखोरीचं उदाहरण दिलं. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची टीका. शेवटच्या दिवशी बरंच काही होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका. जर कोणाला फारच झालं असेल तर घ्या, काही सोडू नका. पिंपरी चिंचवडमध्ये प्रचारादरम्यान अजित पवारांचं वक्तव्य. निकालाआधी धुळ्यातील उमेदवारांनी चौकारच मारला. आमचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. मुख्यमंत्री फडणवीसांची याच मुद्द्यावर किसी को मिरची लगी तो मैं क्या करू असं म्हणत विरोधकांवर टीका. बिनविरोध निवडणूक होणं चांगल्या लोकशाहीचं लक्षण. स्थानिक नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक बिनविरोध होतात. बावनकुळेंचं वक्तव्य. निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडून येण्याचा प्रकार अस्वस्थ करणारा धमकी, ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून बिनविरोध करण्याचा प्रकार सुरू. बिनविरोध निवडणुकीवरून सुप्रिया सुळेंचा आरोप. काँग्रेसच्या काळात 33 खासदार बिनविरोध निवडून आले, तेव्हा लोकशाही जिवंत. धुळ्यात 4 नगरसेवक बिनविरोध आले तर लोकशाही धोक्यात कशी? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना सवाल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वात मोठा गुंड. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. टक्काभाऊ म्हणत सपकाळांची फडणवीसांवर टीका. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे बिनविरोध नगरसेवक निवडून आलेत. 20 उमेदवार आधीच निवडून आले. जनतेला आणि विरोधकांनाही विश्वास आहे, महायुतीचीच सत्ता येणार आहे. खासदार श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य. बिनविरोध विजय हा कटकारस्थान रचून मिळवलेला विजय. फडणवीसांनी हा आपला विजय मानू नये. ठाकरेंच्या सेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांचा निशाणा. विरोधकांना दुकान चालवण्यासाठी आरोप प्रत्यारोप करावे लागतात. केडीएमसीतील भाजपचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांचा विरोधकांवर निशाणा. बिनविरोध निवडीसाठी नागपूरमधील उमेदवाराला भाजपनं 10 लाखांची ऑफर दिल्याचा आरोप. प्रभाग 29 मधील उमेदवार रामचंद्र गजभे यांना भाजपनं ऑफर दिल्याचा काँग्रेसचे स्थानिक नेते गिरीश पांडव यांचा आरोप. तर काँग्रेसचे आरोप खोटे पुरावे असतील तर द्या, भाजप आमदार मोहन नेते यांचं आव्हान. राहुल नार्वेकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. राहुल नार्वेकरांविरोधात बबन महाडिक यांची कोर्टात याचिका. नार्वेकरांनी पदाचा गैरवापर करून उमेदवारी अर्ज भरू न दिल्याचा आरोप. बिनविरोध वॉर्डात निवडणूक नाहीच. एकच उमेदवार असल्यास नोटाची तरतूद नाही. नोटा हा उमेदवार नसून उमेदवारांना नाकारण्याचा पर्याय. राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांची माहिती. संग्राम जगतापांचे पीए आणि बॉडीगार्डचा उमेदवारावर दबाव. रिव्हॉल्व्हर असलेला बॉडीगार्ड उमेदवाराच्या घराबाहेर. सुषमा अंधारेंचा आरोप. काहीतरी व्हिडिओ पोस्ट करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न. कल्ला करून गल्ला भरायचे दिवस गेले, आता जनता सुज्ञ. खोटे व्हिडिओ व्हायरल करून पोलिसांवर आरोप करणं चुकीचं. सुषमा अंधारेंच्या आरोपांवर आमदार संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया. बाळासाहेब ठाकरे औरंगाबाद आणि उस्मानाबादचा उल्लेख. संभाजीनगर आणि धाराशिव करायचे ते स्वप्न एकनाथ शिंदेंनी पूर्ण केलं. उदय सामंत यांनी 1995च्या सरकारमध्ये इच्छा होती छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नाव करायची. ती इच्छा एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केली. संदीपान भुमरेंचं वक्तव्य. काँग्रेसकडून मुंबई महापालिकेसाठी जाहीरनामा प्रसिद्ध. सर्वांना स्वच्छ पुरेसं पाणी उपलब्ध करून देणार. फेरीवाल्यांना योग्य सुविधा उपलब्ध करून देणार. अमीन पटेल यांचं आश्वासन. 6 जागांची मागणी केल्यानं नवी मुंबई महापालिकेत युती तुटली. नवी मुंबई पालिका निवडणूक आम्हीच जिंकणार. भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्याकडून विश्वास व्यक्त. साटम यांच्या अपमानाचा बदला जनता मतपेटीतून घेईल. नितेश राणेंकडून उद्धव वाकरे असा उल्लेख. ठाकरेंनी साटमांवर केलेल्या टीकेवरून नितेश राणेंचा पलटवार. मुंबईत केवळ जाती धर्माच्या नावानं राजकारण पेटवलं जातंय. कोणी हिरवा साप वळवळतो बोलतो, कोणी टोपीचा विषय काढतो. भाजप नेत्यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते असलम शेख यांचा निशाणा.
अंबरनाथमध्ये भाजप आणि शिवसेनेची नैसर्गिक युती होणं अपेक्षित होतं, मात्र अंबरनाथमध्ये भाजप काँग्रेस युती झाली. आमदार बालाजी किणीकर यांची प्रतिक्रिया. काँग्रेससोबत युती करून महाराष्ट्रात चुकीचा संदेश जातोय, किणीकरांची टीका. मीडिया ट्रायलमुळे दोष नसताना भोगावं लागलं, माजी मंत्री धनंजय मुंडेंचं वक्तव्य. ट्रम्प यांचं नाव घेतल्यावर भाजपचे नेते थंड होतात. डोनाल्ड ट्रम्प यांना भाजपचे नेते का घाबरतात? लातूरमध्ये असदुद्दीन ओवैसी यांचा भाजप नेत्यांना सवाल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठी माणसांसाठी एकत्र आलेत. ठाकरे बंधू सत्तेसाठी हपापलेले नाही, महाराष्ट्र वाचवण्यासाठी एकत्र आलेत, विनायक राऊतांची प्रतिक्रिया. मराठी माणसांवर सुरू असलेलं राजकारण ठाकरे बंधूंचं चॉकलेट. इतकी वर्ष ठाकरे बंधूंना मराठी माणूस आठवला नाही का? निलेश राणेंचा ठाकरे बंधूंना सवाल. नारायण राणे खुर्चीसाठी हपापलेले. नारायण राणे आणि सत्ता हे समीकरण. विनायक राऊतांचा नारायण राणेंवर निशाणा. मीरा भाईंदरमध्ये मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहतांमध्ये जुंपली. मेहुणी महापौर असताना मेहतांनी पालिकेत मोठा भ्रष्टाचार केला, सरनाईकांचा आरोप. तर सरनाईक स्वतः मोठे भूमाफिया, नरेंद्र मेहतांचा प्रत्यारोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये राजेंद्र जंजाळांसाठी उदय सामंतांची सभा, मात्र सभेला संजय शिरसाट शहरात असतानाही गैरहजर. पुन्हा एकदा जंजाळ आणि शिरसाट यांच्यातील कटुता समोर. आंदेकर कुटुंब कोठडीतूनच निवडणूक लढवण्याची शक्यता. लक्ष्मी आंदेकरच्या जामीन अर्जाची सुनावणी मंगळवारी होणार, तर सोनाली आंदेकर, बंडू आंदेकरचा अद्याप जामिनासाठी अर्ज नाही. पुणे शहरातील गुन्हेगार उमेदवारांवर पोलिसांचा वॉच. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क. 20 गुन्हेगार उमेदवारांची सविस्तर यादी थेट मुख्यमंत्र्यांकडे सादर. अकोटमध्ये भाजपची एमआयएमशी हातमिळवणी. बहुमतासाठीच भाजपकडून अकोट विकास मंचची स्थापना. एमआयएम, प्रहार, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, तर अकोटमध्ये काँग्रेस आणि वंचित विरोधी पक्षात. टिटवाळ्यात 2 माजी उपमहापौर आमने सामने. पॅनल क्रमांक 3 मध्ये महायुतीतच मोठी बंडखोरी. मांडा टिटवाळा अटाळी परिवर्तन आघाडीच्या नावानं भाजप शिवसेनेतील इच्छुक उमेदवारांचं स्वतंत्र पॅनल. सांगली मनपासाठी राष्ट्रवादीचा पंचनामा पुस्तकाची परवानगी निवडणूक आयोगानं नाकारली. प्रशासनाचा कारभार नागरिकांसमोर मांडण्यापासून जाणीवपूर्वक रोखलं जाते, जयंत पाटलांचा आरोप. अमरावतीतील रवी राणांच्या पक्षाचे 34 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं भाजपची डोकेदुखी वाढणार. अमरावतीतील प्रत्येक घडामोडींवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं लक्ष. आज मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीत येणार. 2017 श्रीरामपूरमधील पाटबंधारे कार्यालयात तोडफोड प्रकरणी बच्चू कडूंसह सर्व आंदोलकांची निर्दोष मुक्तता. आंदोलनाच्या खटल्यातून कडूंसह शेतकरी नेते रघुनाथ पाटील आणि 19 आंदोलकांची निर्दोष मुक्तता. अकोल्यात काँग्रेस नेते हिदायत पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू. हल्ला करून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांकडून 6 तासात अटक. उबेद पटेल असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव. गावातील राजकीय संघर्षातून हल्ला केल्याची माहिती. ठाण्यात अपक्ष उमेदवार आणि भाजपच्या विक्रम चव्हाणांवर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप. सूचकाला खोटा अर्ज करून अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याचा विक्रम चव्हाण यांचा दावा. ठाण्यात आव्हाडांच्या उमेदवाराला शिंदेच्या सेनेच्या माजी नगरसेवकाची धमकी. प्रचार करताना तंगड्या तोडू, दगडफेक करू अशी धमकी दिल्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अभिजित पवार यांचा आरोप. भाजप नेते रामाचं नाव घेतात आणि रावणासारखं बघतात, यांच्यापेक्षा रावणही बरा होता. ठाकरेंच्या सेनेचे खासदार अरविंद सावंत यांची टीका. मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा. जाहीरनाम्यात जलपुरवठा, खड्डे मुक्त रस्त्यांना प्राधान्य. जिल्हाधिकारी आणि पणन संचालकांना घेराव घालू. कोणतेही मंत्री प्रचारासाठी आल्यास त्यांच्या गाड्या अडवून जाब विचारणार. हमीभाव खरेदी केंद्रावरून राजू शेट्टी यांचा इशारा. शक्तीपीठ महामार्ग बदलण्यास पंढरपूर, सांगोला, मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला विरोध. पूर्वीच्या आरेखनानुसारच शक्तीपीठ महामार्ग करावा, या मागणीसाठी बेमुदत धरणं आंदोलन सुरू. मागणी मान्य न केल्यास जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदान करणार नाही, शेतकऱ्यांचा पवित्रा. अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय. शासकीय आणि निमशासकीय नोकरी देण्याचा फडणवीस सरकारचा प्रयत्न. कर्नल दीपक ठोंगे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची स्थापना. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांचा मुलगा महाआर्यमनचा अपघात. महाआर्यमन मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील आरोपीचा जामीन फेटाळला. याच प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल.